मनोज जरांगे पाटील हे मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी मुंबईकडे कूच करतायत। परंतु सध्याची परिस्थिती पाहिली तर मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी कायद्यामध्ये काय तरतुदी आहेत, मराठा समाजाला आरक्षण देता येतं का, आणि याचविषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत ज्येष्ठ वकील ॲडव्होकेट मिलिंद पवार सर आहेत। सर, पाहतोय की मनोज जरांगे पाटील मुंबईच्या दिशेने आता कूच करतायत। नेमकं आरक्षण देण्यासाठी बेसिक पॅरामीटर काय असतात? त्याच्यामध्ये असं आहे की मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे ही वस्तुस्थिती आहे। मराठा आरक्षण हा जुना लढा आहे। अनेक नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी संघटना उभ्या केल्या, आरक्षणासाठी लढा दिला, ही वस्तुस्थिती आहे। पण आत्ता सध्याचं जे काही आंदोलन चाललं आहे, मनोज जरांगे साहेब पाटलांनी जे काही आंदोलन उभं केलं आहे, ते आंदोलन पाहता प्रश्न असा निर्माण झाला आहे की कुणबी, मराठा समाज, ओबीसी सर्वसामान्यांना कळायला पाहिजे। आता याचं बॅकग्राऊंड आपण जर पाहिलं तर 1979मध्ये सर्वात प्रथम केंद्र सरकारमध्ये मंडल आयोगाची स्थापना झाली आणि 1980पासून मंडल आयोगाच्या शिफारशीनुसार केंद्र सरकारने केंद्रामध्ये काही 27% ओबीसींना कोटा निर्माण करून त्यांना आरक्षण द्यायला सुरुवात केली। त्याचा फायदाही झाला। शैक्षणिक संस्था, त्यामध्ये इंजिनिअरिंग असेल, मेडिकल कॉलेज असतील, बऱ्याच ठिकाणी त्या आरक्षणाचा फायदा झाला। महाराष्ट्रामध्ये 1980-90च्या दरम्यान मंडल आयोगाने केलेल्या शिफारशीनुसार आरक्षण द्यायला सुरुवात झाली। पण पवार साहेब असताना शरद पवारांनी त्यामध्ये जास्त लक्ष घालून महाराष्ट्रामध्ये मंडल आयोगाची शिफारस कशी अंमलात आणता येईल त्याचा प्रयत्न झाला। आता आजच्या स्थितीला आपण जर पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये एकूण 27% ओबीसीसाठी आरक्षण दिसतं, तर त्यामध्ये 19% ओबीसीसाठी आहे आणि बाकीचे छोटे छोटे प्रवर्ग आहेत, असं सगळं मिळून 27% आरक्षण असल्याचं दिसतं। आता यामध्ये आपण जर पाहिलं तर 2018ला मराठा आरक्षणासाठी कायदा आला। त्या कायद्यानुसार शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रामध्ये मराठ्यांना आरक्षण द्यायला पाहिजे असा तो कायदा झाला। पण 2021मध्ये सुप्रीम कोर्टने तो आरक्षणाचा कायदा रद्द केला। सर, आता जर पाहिलं तर आरक्षण देण्यासाठी एखाद्या समाजाला जर आरक्षण द्यायचं असेल तर बेसिक पॅरामीटर काय असतात? म्हणजे कशा पद्धतीचा तो समाजाला सिद्ध करावं लागतं की आम्ही मागास आहोत? आता बेसिक पॅरामीटरमध्ये शैक्षणिक आणि आर्थिक मागासलेपणा हा सिद्ध करावा लागतो, जो गायकवाड आयोगाने सिद्ध केला होता। आता 2018चा कायदा 2021मध्ये सुप्रीम कोर्टने रद्द केला। याचं कारण काय की आरक्षणाची मर्यादा 50%च्या वर गेली होती। 1992मध्ये सुप्रीम कोर्टचा महत्त्वाचा निर्णय आला, त्याला काळ्या दगडावरची रेख म्हटलं तरी हरकत नाही, की 50%च्या वर कुठले आरक्षण गेलं की ते रद्द होणार। मुळातच 2018ला जो काही आरक्षण दिलं होतं ते 50%ची मर्यादा क्रॉस करून पुढे गेलं आणि म्हणून तो रद्द झाला, ही वस्तुस्थिती। आता त्यानंतर बऱ्याचशा गोष्टी अशा घडल्या की सातारा आयोग, गॅझेट किंवा हैदराबाद गॅझेट, त्यानुसार आम्हाला आरक्षण द्यावं। मग महाराष्ट्र सरकारने मराठा समाजाच्या कुणबी नोंदी शोधायला सुरुवात केली। त्यामध्ये जस्टिस शिंदेंची समिती स्थापन केली। आजही त्याचा शोध चालू आहे। आणि मग आपण जर ओबीसी समाजामधले जे प्रवर्ग आहेत त्याचा अभ्यास केला तर कुणबी हा पहिल्यापासून ओबीसीमध्ये ट्रीट केला होता। जे कुणबी आहेत त्यांना ओबीसीचं आरक्षण मिळत होतं आणि म्हणून माझ्या माहितीप्रमाणे मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष ॲडव्होकेट पुरुषोत्तमजी खेडेकर साहेबांना हे ज्या वेळेला लक्षात, म्हणजे हा सगळा सरांचा अभ्यास झाला आणि त्यानंतर त्यांनी हे पहिल्यांदा केलं की मराठा समाजाला जर आरक्षण पाहिजे असेल तर आपल्याला ओबीसीमधूनच घ्यावं लागेल। हे पूर्ण समाजामध्ये गेलं, समाजातल्या लोकांनी त्याचा अभ्यास केला आणि आज वस्तुस्थिती अशी आहे की 50%च्या वर जर गेलं तर आपलं आरक्षण टिकणार नाही, ही फॅक्ट आहे। सुप्रीम कोर्टने ऑलरेडी रद्द केले। म्हणजे मला एक सांगा, ही जी 50%ची जी कॅप आहे ती ब्रेक करता येते का? ब्रेक करता येते। आता यामध्ये ब्रेक करायची म्हटली तर घटनेमध्ये बदल करावा लागेल। जर तुम्हाला आरक्षणच टिकवायचं असेल, आज तामिळनाडूमध्ये एकूण 70% आरक्षण आहे, पण ते टिकलं आहे का? टिकलं आहे, सूची 9मध्ये त्यांनी त्याला समाविष्ट केलं। आता सूची 9 म्हणजे काय? 1951 साली पहिली दुरुस्ती झाली आणि त्यामध्ये सूची 9ची निर्मिती झाली। सूची 9 म्हणजे की केंद्र सरकारने असे काही कायदे बनवलेले की त्याला न्यायालयामध्ये तुम्हाला आव्हान देता येत नाही, ते चॅलेंज करता येत नाही किंवा न्यायाधीशांना न्यायालयाला त्यामध्ये हस्तक्षेप करता येत नाही। मग सूची 9मध्ये जर हा मराठा आरक्षणाचा कायदा टाकला
तर बऱ्याच वर्ष काही काळापर्यंत टिकू शकतं, ही वस्तुस्थिती आहे. सर, आता जसं मनोज जरांगे पाटील म्हणतात की मराठा समाजाला कुणबी जातीचं प्रमाणपत्र देण्यात यावं आणि सरसकट आरक्षण द्यावं, असं सरसकट कुणबी जातीचे प्रमाणपत्र देता येऊ शकतात का? कुणबी हा ऑलरेडी पहिल्यापासून ओबीसी कॅटेगरीमध्ये जे मराठे ज्यांच्या नोंदी कुणबी सापडतील ते ॲटोमॅटिक कुणबी म्हणून ट्रीट होतील. पण सरसकट मराठे जर आपण घेतले तर सगळे मराठ्यांना कुणबी ट्रीट केलं तर याला मात्र केंद्र सरकारची मान्यता लागेल. केंद्र सरकारला तसा ठराव पास करावा लागेल. केंद्रामध्ये जर तसं मान्य झालं तर सरसकट मराठे कुणबी म्हणून ट्रीट होतील. पण आजच्या स्थितीला जे मराठ्यांच्या नोंदी कुणबी सापडतात त्यांना ॲटोमॅटिकली ओबीसीमध्ये ट्रीट केलं जाते, फॅक्ट आहे. सर, आता जर पाहिलं की संदीप शिंदे समिती जी नेमण्यात आलेली आहे तिला आता 6 महिन्यांची मुदतवाढसुद्धा देण्यात आलेली आहे. आता नुकतंच जर उपसमितीचे अध्यक्ष आहेत विखे पाटील, त्यांनी तसं सांगितलं की त्या समितीला 6 महिन्यांची मुदतवाढ देण्यात आलेली आहे. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे जे सातारा गॅझेट आहे, मुंबई गॅझेट आहे आणि त्याचबरोबर हैदराबाद गॅझेट ते सरसकट लागू करावं अशी मागणी जरांगे पाटील करतात. परंतु ती समिती असं म्हणते की त्यामध्ये फक्त आकडेवारी आहे, वैयक्तिक माहिती नाही आणि त्यामुळे ते गॅझेट तसं लागू करता येत नाही असं समिती सांगते. आता गॅझेट म्हणजे काय की हे जे काही 3 तुम्ही आता नावं घेतले ह्या गॅझेटमध्ये कुणबी नावाचा तसा उच्चार केलेला आहे, वाक्य वापरलेलं आहे कुणबी. आता कुणबी म्हणजे काय की मराठा जो शेती करत होता पूर्वीपासून ते सगळे कुणबी. आपण तुकाराम महाराजांपासून जरी त्या खोलात गेलं तर कुणबी म्हणजे कोणी सगळी ती व्याख्या सांगितलेली. तर ह्या गॅझेटमध्ये कुणबी नावाची नोंद केलेली, मराठा समाजासमोर कुणबी म्हणून ट्रीट केलं आहे आणि म्हणून प्रत्येक मराठा हा कुणबी आहे आणि कुणबी हा ओबीसीमध्ये मोडतो अशी जरांगे पाटलांची अतिशय योग्य आणि रास्त मागणी आहे असं मला एक वकील म्हणून वाटतं. सर, एक दुसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता जसं आपण सांगितलं की याआधी जे SC-BC प्रवर्ग तयार करण्यात आलेला होता, 18मध्ये जसं आरक्षणसुद्धा मिळालेलं होतं, त्यानंतर ते सुप्रीम कोर्टामध्ये टिकलेलं नाही. आता जर पाहिलं तर तो एक पर्याय आता बंद झालेला आहे का? म्हणजे आधीचा जो होता मराठा आरक्षणाचा तो पर्याय आता पूर्णपणे बंद झाला आहे का? आता फक्त एकच पर्याय शिल्लक आहे की तो म्हणजे कुणबी जातीचं प्रमाणपत्र देऊन ओबीसी प्रवर्गामध्ये समावेश होऊनच आरक्षण मिळू शकतं. आता फक्त एकच पर्याय आता शिल्लक आहे का? 2018ला केलेला कायदा सुप्रीम कोर्टने रद्द केल्यामुळं आरक्षण तर गेलेलंच आहे आणि म्हणून जे कुणबी आत्तापर्यंत आहेत किंवा ज्यांचे नवीन सर्टिफिकेट सापडतात त्यांना ॲटोमॅटिक कुणबी ओबीसी खाली तुम्हाला आरक्षण मिळतं, ही वस्तुस्थिती आहे. हे होते ज्येष्ठ विधिज्ञ ॲडव्होकेट मिलिंद पवार. जसं आपण पाहतोय की मनोज जरांगे पाटील आता मुंबईच्या दिशेने मराठा आरक्षणासाठी कूच करताना पाहायला मिळतात आणि त्यांची मागणी आहे की मराठा समाजाला कुणबी जातीचं प्रमाणपत्र द्यावं आणि सरसकट मराठा आरक्षण मिळावं अशी मागणी करतायत. तशा पद्धतीचं आरक्षण देता येऊ शकतं असं ॲडव्होकेट मिलिंद पवार असं म्हणतात. व्हिडिओ जर्नलिस्ट शिवाजी साळुंकेसह राजरत्न जोंधे, टॉप न्यूज मराठी, पुणे. घ्या परदेशात भरारी, तेही सर्वसामान्यांना परवडणारी. 1 रुपया भरा आणि थायलंडमध्ये फिरा. सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर. पूर्ण 5 दिवसांचं पॅकेज आता फक्त 32,999 रुपयांमध्ये. पॅकेजमध्ये विमान प्रवास, हॉटेल, ब्रेकफास्ट, ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे. सचिन इंटरनॅशनल 18 वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव. सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोक्त फिरा. संपर्क 7767989898.